वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. करता निवडलेला शास्त्रभाग योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय वचने 10 ते 13. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय वचने 10 ते 13. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. देवापासलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 10 ते 13 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी येशू ख्रिस्त या जगात कशासाठी आला याविषयी आपण बघतो. कारण तो या जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. माझ्या प्रियानो, तो जगात आला, तो जगात होता आणि जग त्याच्याद्वारे उत्पन्न झाले, पण जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्या स्वकीयाकडे तो आला, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तो स्वर्गातून आला. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा यापासून नाही, अथवा मनुष्याच्या इच्छेपासून झाला नाही, तर देवापासून झाला. योहान 3 आणि 16 आपण वाचतो की परमेश्वराने जगावर एवढं प्रेम केलं की त्या प्रेमाखातील त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला या जगात पाठवले, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं.
आणि ते सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला, आपल्या स्वतःच्या लोकांकडे. परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा देहाच्या इच्छेपासून अथवा मनुष्याच्या इच्छेपासून झाला नाही, तर देवापासून झाला. येशू ख्रिस्त म्हणतो, योहान 5:38 जर आपण वाचलं, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलाय. तो स्वर्गातून या जगात, या पृथ्वीवर आला. जग त्याच्यापासून उत्पन्न झाले, जे त्याचे स्वकीय, त्यांच्याकडे तो आला, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही. परंतु देवाचं वचन सांगते, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. हो माझ्या प्रियानो, जर आम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवतो, त्याचा स्वीकार करतो, तर देवबाप येशू ख्रिस्त त्याची मुले, परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार तो आज तुम्हाला आणि मला देणार आहे. या त्याच्याकडे, स्वीकार करा त्याचा, त्याच्या नावावर विश्वास करा. परमेश्वर म्हणतो की तो तुम्हाला आणि मला आपली मुले होण्याचा अधिकार देत आहे. तो अधिकार देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. तो जीवन देण्यासाठी या जगात आला. जो कोणी त्यावर विश्वास करेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या दयेच्या सम्मुख येऊन तुम्हाला धन्यवाद देतो प्रभूजी. खरोखर परमेश्वर बाप्पा, तू या जगात आलंस, जग तुझ्याद्वारे झाले प्रभू. पण परमेश्वर बाप्पा, आज अनेक लोक आहेत जे तुला ओळखत नाही. पण परमेश्वरा, मी प्रार्थना करतो, प्रत्येकाने तुला ओळखावं, जाणावं, तुझा स्वीकार करावा. कारण जितक्यांनी परमेश्वर बाप्पा तुझा स्वीकार केला तितक्यांना तू तुझी मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून प्रार्थना करतो, आज प्रत्येक व्यक्ती तुझं मूल होण्यासाठी प्रभू, प्रत्येकाने तुला ग्रहण करावं, स्वीकारावं, तो तुझ्यावर विश्वास करावं, असं अनुग्रह तू कर. मी प्रार्थना करतो प्रभू, कारण परमेश्वर बाप्पा, या जगातील प्रत्येक व्यक्ती तुझा आहे, त्या प्रत्येकासाठी तू आलास. परमेश्वर बाप्पा, मी प्रार्थना करतो, त्यांनी तुला ओळखावं, जाणावं आणि तुझ्यावर विश्वास करावा, असं अनुग्रह कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.